प्रतिनिधींनी स्वामी चरित्र सारामृताचा कृपया ओळख परिचय करून द्यावा की ज्या स्वामी चरित्रानं गेल्या 100-150 वर्षात मानवी मनावर अभूतपूर्व असे आध्यात्मिक किमया स्वामी चरित्रानं केलेली आहे. अनेक उद्ध्वस्त झालेले प्रपंच आणि मन ते दुरुस्त झालेले आहेत. एवढी किमया या स्वामी चरित्र सारामृताची आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे की ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, राहायचं आहे तर हयात, त्यांनी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचावेत. रोज या तुळशीच्या माळेवर 11 माळा श्री स्वामी समर्थ दिवसभरात फावल्या वेळेत स्वामींचा जप करायचा आहे. पंचमहायज्ञ करायचे आहेत. भगिनींनी आपल्या धर्माचं पालन करून रोज 3 अध्याय 11 माळा जप आणि कुलदेवतेची उपासना करताना धार्मिक पावित्र्य पाळणं गरजेचं आहे. अलीकडे नव्या पिढ्या शारीरिक पावित्र्य पाळत नाही, त्यामुळं त्यांना दैवी कोप आणि त्या दैवी कोपामुळं आपली कुठलीही कामं मार्गी लागत नाही. म्हणून शारीरिक मासिक धर्म जो आहे तो आपण कंपल्सरी पाळलाच पाहिजे हे भगिनींना कृपया सांगावं. ज्या पाळणार नाही त्यांना अनुभूती मिळणार नाही, तथा संबंधित देवतेचा कोपाला आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून या गोष्टी तर खरं आमच्या भगिनींना सांगायला हवं, परंतु नाईलाजानं हे सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून हे कळकळीचं आणि आपणाला अत्यंत महत्त्वाचं पावित्र्य या विषयावर आपणाला त्याचं आचरण अनुकरण करणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याच वेळा विवाह मंडळातून सुद्धा हे सांगणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा जुन्या महिलांचे नवी पिढी ऐकत नाही, नियम पाळत नाही. त्यामुळं घटस्फोट, फारकती अशा अनेक उपद्व्यापी कौटुंबिक घटना कुटुंबात त्यामुळं त्या देवतेच्या कोपामुळं घडत असतात. त्याचा परामर्श आपण कृपया घेणं क्रमप्राप्त आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. आज आपण स्वामी चरित्र सारामृताचं सकाळी सामुदायिक वाचन पठन मनन केलेलं आहे. आत्ता आरतीपूर्वी आपण राष्ट्राचं धर्माचं ऐक्य निर्माण होण्यासाठी ऐक्यमंत्र आपण श्रवण केलेलं आहे, पठन केलेलं आहे की आपल्या कुटुंबापासून तर देशापर्यंत कुटुंबात ऐक्य निर्माण व्हावं आणि सौख्य समाधान सर्वांना त्यातून मिळावं, हा त्यामागचा खरा तर मुख्य हेतू आहे. तदनंतर आपण आता आरती केलेली आहे. आरती म्हणजे आर्ततेनं केलेलं स्मरण, त्याला आरती म्हणतात. म्हणून अत्यंत आर्ततेनं आपण स्वामींना हाक मारलेली आहे आणि निश्चितपणे त्या हाकेला स्वामी प्रतिसाद देतील, नवे आशीर्वाद देतील. तथापि तदनंतर आपण दुपारच्या सत्रातसुद्धा आलेल्या नवीन भाविकांना 12 ते 2 या काळात पुढं द्वितीय सत्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत पठन करण्याची पर्वणी तथा नवी संधी परत उपलब्ध करून देणार आहोत. जे भाग्यवान असतील, जे समस्याग्रस्त असतील आणि घरी जाईपर्यंत तुमच्या समस्यांची अनुभूती घ्यायची असेल तर आपण या वेळेत अत्यंत मनोभावे स्वामी चरित्र पठन करा. 1-1.5 तास लागतो वाचायला, फार वेळ लागत नाही. म्हणून तेवढ्या वेळ जर तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ असले तर स्वामी सांगतात, अनन्या निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अर्थ समजला नाही. अनन्या निश्चयंतो मा, मन कुठेही अन्यत्र भटकू न देता ते आपल्याजवळ राहीन, अशी स्थिती ज्यावेळी आपल्या शरीराची असेल
अशा वेळी स्वामींचं मनन करा, चिंतन करा, पठन करा. ते आपला आशीर्वाद, आपली ऊर्जा आपल्यापर्यंत पोचवतात असा त्याचा अर्थ आहे. नव्हे आपल्या प्रपंचाचा, आपल्या कुटुंबाचा योगक्षेम सांभाळण्याची जिम्मेदारी ते घेतात, न सांगता, न मागता. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे स्वामींना काही सांगावं लागत नाही. तुम्ही जरी प्रश्न लिहिले ही औपचारिकता आहे, पण स्वामींना माहीत आहे तुम्हाला काय हवं आहे, ते न मागता मिळणार आहे. त्यासाठी रोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय किमान क्रमशः वाचावेत. 11 माळा जप करावा. रोज पंचमहायज्ञ, 5 प्रकारच्या सेवा 5 मिनिटाच्या आहेत. प्रत्येकाला त्या जगात शक्य आहेत. दिवसभरात अग्नीला थोडंसं तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात. समजा हा रद्दी पेपर आहे, याला एक बोटानं तूप लावून तो सुरक्षित ठिकाणी पेटवणं, अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. कोळशे, गौऱ्या, लाकूड फाटा सर्वांना शक्य नाही, म्हणून एका पेपरवर सुद्धा तुमचं काम होतं. दुसरं, भगिनी स्वयंपाक करतात. स्वयंपाक करतेवेळी अजूनही आमच्या ग्रामीण भारतामध्ये घराजवळ, छतावर, खिडकीजवळ कावळा ओरडून ओरडून हैराण होतो. आणि आमच्या जुन्या भगिनी म्हणतात कोणीतरी पाहुणा येणार आहे म्हणून कावळा ओरडतो. खरं तर पाहुण्याचा कावळ्याचा काही संबंध नाही, परंतु आपले मृतपूर्वज जे आहे ते वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून त्यांना एक घासभर अन्न, जे कावळा जिथे बसतो तिथे टाकावं, तेवढंच अन्न गाईला द्यावं. त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. शहरातसुद्धा बऱ्याच गायी आहेत, मुक्त काही भटके जनावरं आहेत, त्यात गायी आहेत. कुठल्याही गायीला आपण घासभर अन्न द्यावं, ऋषी यज्ञ झालं. दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं, जसं आपण ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी दत्तपीठात ती सुविधा केलेली आहे. त्यात गाणगापूर आहे, पिठापूर आहे, नरसोबाची वाडी आहे. या दत्तपीठात दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की गाणगापूरला 5 घरं माधुकरी मागा. याचा अर्थ अन्नदान करा, हा त्याचा अर्थ आहे. तर चांगल्या व्यक्तीला दिवसभरात अन्नदान करणं, आणि ज्यांना हे शक्य नाही त्यांनी ज्या दिवशी शक्य नसेल त्या दिवशी एक गोळी बिस्किट लहान मुलांना द्यावी, त्यांचा आत्मा तृप्त करणं, याला मनुष्ययज्ञ म्हणतात. राहिलं आता 5वं काम, 2 बोटात साखर मावेल एवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं, त्याला भूतयज्ञ म्हणतात. इथे बसलेल्यांपैकी जे सेवेकरी आहेत, जे पंचमहायज्ञ करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे आपणही इतरांना सांगा. आपणा सर्वांना हात वर केलेल्या सेवेकऱ्यांना मनापासून धन्यवाद आहेत, परंतु आपण इतरांना सांगा, त्यांनाही आपल्यासारखं करा. आपण उद्धरिले जगात, तरच हे त्यांच्यापर्यंत पोचेल. असं आपोआप तर काही कुणी करणार नाही, कुणी सांगणार नाही. या गोष्टी कुणी सांगत नसतं. हे केवळ फक्त स्वामी कार्यातून, मार्गातून सांगितलं जातं. म्हणून कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांना सांगण्याचं करा. म्हणून आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते आपण इतरांना सांगितलं तर आपलं ज्ञान वाढतं. ते तसंच ठेवलं तर ते गंजून जातं. म्हणून ज्ञान हे दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं कमी होतं. म्हणून आपण या संज्ञेकडे जरा बारकाईनं बघावं. येणेप्रमाणे ज्यांना मगाशी गुरुजींनी सांगितलं, ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे, कृपया परत एकदा त्यांनी हात वरती करावेत. ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी. धन्यवाद. ही स्वाभाविकता आहे. आणि का व्हायचं आहे आम्हाला माहीत आहे की पुढे काही वाढून ठेवलेल्या अनेक समस्या आहेत. वैयक्तिक आहे, कौटुंबिक आहे, मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, घरकुलाचे प्रश्न आहेत, मनशांतीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे आहेत, अनारोग्याचे आहेत, शेतीचे आहेत, उद्योगाचे आहेत, कितीतरी प्रश्न आहेत.
या सर्व प्रश्नावलीतून मुक्त होण्यासाठी सेवेकरी होणं हा एक पर्याय आहे, अन्य पर्याय नाही. म्हणून आपण घेतला वसा सोडू नये. हयात किती संकट आली, कृपया घेतला वसा सोडू नये. मार्गात येणं तसं फार सोपं आहे, सेवेकरी होणं त्यापेक्षा सोपं आहे. निघून जाणं सगळ्यात सोपं आहे. टिकाऊ सेवेकरी राहणं ही महत्त्वाची बाब आहे. म्हणून आपण यातून टिकाऊ सेवेकरी राहतो का, होतो का, हे आपल्या मनाला आपण विचारावं. म्हणजे त्याला निश्चितपणे भक्ती ज्ञान कर्माची योग्य फळं गीतेत दिल्याप्रमाणे आपणाला मिळतील. आणि निश्चितपणे महाराज प्रारब्ध, सुखक्रोध, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळाट यातून मुक्त करतात. वाल्याचा वाल्मिक बनवतो. हे महाराज आजही करतात. रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना ते रामायण खरं तर वाल्मिकानं लिहिलं. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी काही हजार वर्ष नंतर राम जन्माला आले. पण जे लिहिलं ते मात्र खरं ठरलं, हे वास्तव आहे. आणि कुणी लिहिलं? वाल्मिकानं लिहिलं. त्याचं पूर्वचरित्र चारित्र्य तुम्हाला माहीत आहे. कितीतरी लाखो माणसं मारले, एक माणूस एक खडा, 7 रांजण भरेपर्यंत असं सांगतात. ते खरं खोटं ते भगवंताला माहीत. परंतु एवढ्या पापी माणसाला त्यांचा उद्धार कशामुळं झाला? राम राम म्हणण्याऐवजी मारा 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 म्हणायला लागला. पण मारा या शब्दात राम जोडलेला आहे. आणि त्यांचं कौतुक किंवा गुणगान करताना राम रक्षेचे निर्माते कौशिक ऋषींनी एका ओळीमध्ये वाल्मिकाचं वर्णन केलेलं आहे. वाल्या कसा होता एकाच ओळीत, एकाच सुभाषितात. कुंजंतीम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. खरं तर तो पूर्वजन्माचा अत्यंत पापी माणूस, कावळा म्हणू त्याला, कावकाव करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. परंतु तो रामनामाच्या वृक्षावर बसला, तो सत्संगात आला, ऋषीमुनींच्या पूर्वचरित्र चारित्र्य बदललं, त्या वाल्याचा तो वाल्मिक झाला. म्हणून आजही आपण जर सत्संगात आलात, स्वामींच्या कार्यात आलात, तर निश्चितपणे आपणाला त्याची अनुभूती वाल्याकोळ्यापेक्षाही चांगली अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण त्यातली माणसं नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, एवढा पापी माणूस जर दुरुस्त होतो तर आपण त्या पटीत आपण कितीतरी चांगली माणसं आहात. म्हणून आपण आजपासून स्वामींचा ध्यास घेऊन जगलात, स्वामींची सेवा आपण आपल्या हातून नैमित्तिकरित्या झाली, पुढे बोलायचं काही कारण नाही. समस्यामुक्त जीवन आपलं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यासाठी ज्याने ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. या मार्गात ही सांगितलेली पथ्य कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सहकुटुंबियांसह आपण पाळण्यास भाग पाडावं. त्याची त्यांना निश्चित विद्यार्थ्यांना घडवू शकतात, शिक्षकांना मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळं एक फार मोठा दिलासा कुटुंबशास्त्रावर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं. आता बऱ्याच विभागांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, काही चालू आहेत. त्यांना सुयश प्राप्त होण्यासाठी बुद्धीच्या दैवतांचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आमचे गुरुजन आपणाला सांगतीलच की बुद्धीच्या दैवतांचं महत्त्व काय आहे, ते का करावं. शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकवावं. आणि परीक्षेला गुणवत्ता यादीत पास होण्यासाठी काही विशेष सेवा आहे, ती आपण त्याचा अन्वयार्थ लावून घ्यावा. सोबत त्यांनी काही ग्रंथ आणलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतील.
संत समजले तर भगवंताकडे जात आहे. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची अत्यंत महत्त्वाची तेरीज आहे. आणि ही जनतेला योग्य आणि गोड भाषेत जर चांगली सांगितली तर मला वाटतं जनता निश्चितपणे त्याचं आचरण, अनुकरण नक्की करेल. कारण त्यात सगळ्यांचाच फायदा आहे, शिक्षकांचा आहे, गुरुजनांचा आहे, विद्यार्थ्यांचा आहे. या तिघांना ते फायदेशीर आहे. वेळ लागेल, थोडासा वेळ खर्ची घाला. खरं तर स्वामींना समयदान जास्त प्रिय आहे. दानात दान, सर्वश्रेष्ठ दान समयदान आहे. देशासाठी, धर्मासाठी, स्वामी कार्यासाठी जो वेळेचं दान करतो तो नंबर 1चा सेवेकरी, त्याला आशीर्वाद स्वामी देत असतात. म्हणून तुम्हाला नंबर 1चं सेवेकरी व्हायचं असेल तुम्ही समयदान करा, ती शिका. आपल्या कुटुंबातला थोडासा वेळ, थोडं धर्मासाठी, देशासाठी, उद्ध्वस्त झालेल्या मनांसाठी थोडासा वेळ काढा. 24 तासातला एखादा तास तरी द्या. म्हणून हे कळकळीचं निवेदन या विभागातून आपणाला दिवसभरासाठी आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील. कृपया आपण त्यांचा वेळ घ्या आणि त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करावी, कुलधर्म कुलाचार करावेत. आता उद्या खंडोबाचं नवरात्र आहे. मराठी अस्मितेतून आमच्या भगिनी आपणाला सांगणार आहेत की खंडोबाचा घट कसा बसवावा, त्याचं नवरात्र कसं करावं. कुटुंब प्रमुखांनी, प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती का वाचावं. बऱ्याच वेळा कुटुंबात एक समस्या आहे, बाप घरात आला तर बेटा बाहेर जातो. बाप बेट्यांचं जमत नाही. वैचारिक आईचा सँडविच होतो, कोणाची बाजू घ्यायची. अशा वेळी आपण कृपया जाणीवपूर्वक समजून घ्यावं, खंडोबाचं ऋण आपल्याकडून बाकी आहे. तथा आपण खंडोबाला गेलेलो नाही. तथा गेलो तर त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, वांग्याचं कांद्याचं भरीत आणि पूर्णावरणाचा नैवेद्य एवढं केलं का? नसल केलं तर परत करा. वर्षातून एकदा तरी करा. आणि चंपाषष्ठीला ते घरचे घरी करा. चंपाषष्ठी हा खंडोबाचा दिवस आहे. त्याला षडनवरात्र असं उद्यापासून संबोधलं जातं. म्हणून उद्यापासून 6 दिवस खंडोबाचं नवरात्र आहे. ते संपत नाही तर दत्त नवरात्र अष्टमी ते पौर्णिमा जगात, देशात, राज्यात आणि नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा सोहळा सर्व सेवा केंद्रांवर दत्तपीठांसह होणार आहे. त्यात आबू आहे, गिरणार आहे, गाणगापूर आहे, पिठापूर आहे, कुरवपूर आहे, वाडी आहे, त्र्यंबकेश्वर आहे. या सर्व पीठांवर मोठ्या प्रमाणात दत्त जयंती सोहळा नित्यानं आपण करत असतो. ज्या ज्या भाविकांना त्यात आपला भाग घ्यायचा आहे त्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे कृपया नाव नोंदणी करावी. इथे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्यामध्ये श्री गुरुचरित्र आपणाला जी पुरुष आणि भगिनींना करायची असतील कृपया त्यांनी आपली नावं नोंद करावीत.